तुम्ही कुठल्याही मंदिरात जाऊन पंडितला सांगा माझे असं असं त्रास आहे, तो म्हणेल काय ना 10 गुरुवार या. त्याला सांगा नाही आलं तर काय, मग नाही झालं तर काय ते तरी सांग. बाबा 10 गुरुवार या, हे तुमचं काम होईल. 15 गुरुवार या, झालं तर झालं, नाही झालं तर काय नाही. अरे तू गॅरंटी दे ना होईल म्हणून. परवाच्या दिवशी एक बसला होता ना, त्याच्यावर असंच बोलणं झालं होता. तर म्हटलं मी हे जाप करतो ते करतो. म्हटलं किती वर्ष झाले? तर बोलतो झाले 7-8 वर्ष. म्हटलं काय फरक काय पडला? बोलतो असं नाही, ते याचं असं असतो ना पुढच्या जन्मात पण भेटतो. म्हटलं जाऊ दे, पुढचा जन्म जाऊ दे, आत्ता काय आहे ते सांग. आता तुझा त्रास काय आहे? हे त्रास आहे ना, हे बघ मी तुला सांगतो, असं कर असं कर असं कर. 1 महिन्यात नाही झालं तर मला सांग. माणूस स्वतःचं आयुष्य आहे ना त्याच्यात घालवतो, साक्षात घालवतो. बाबा काय म्हणतात, तुम्हाला मी आज जे सांगितलं, आपलं ट्रीटमेंट पण आहे आज तुम्हाला सांगितली, जर का 8 दिवसात फरक नाही पडत, बरोबर आहे ना, का कुठेतरी माझ्या समजण्यामध्ये किंवा तुमच्या सांगण्यामध्ये फरक आहे. पण मी दुसऱ्यांदा सांगितला आणि फरक नाही पडला तर माझ्या थोबाडात मारा ना. तुम्ही कुठल्याही मंदिरात जाऊन पंडितला सांगा माझे असं असं त्रास आहे, तो म्हणेल काय ना 10 गुरुवार या. त्याला सांगा नाही आलं तर काय, मग नाही झालं तर काय ते तरी सांग ना. ते नाही सांगत, ते तुमची भावनेवर आहे. ते शेवटी काय म्हणणार माहिती आहे का, तुमचे भाव चांगले नव्हते. आता भाव बघायला कुठे जाणार? बरोबर आहे, तुमची तेवढी श्रद्धा नव्हती. भाव बघायला कुठे जाणार? श्रद्धा नव्हती. बरोबर.